राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण हरे हरे, श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, स्वामी ज्ञानेश्वर महाराज की जय, संत तुकाराम महाराज की जय, गुरु गंगाधर महाराज की, सद्गुरु श्रीपाद महाराज की, सद्गुरु रामदास महाराज की, सद्गुरु पांडुरंग महाराज की, श्री स्वामी समर्थ महाराज की जय, हर हर महादेव, निवृत्तीनाथ महाराज की जय। संतुष्टम सततम योगी यतात्मा दृढ़ निश्चय, मय्या अर्पित मन बुद्धि मुख भक्त सभी प्रिया, महायोग पीठे तटे भीमरथ्यां पुंडरीकाय दातुं मुनिन्द्रे समागत कृष्णान्तमानन्दकन्दं ब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं, जयासा जनी जन्मनामार्थ केला, जयानी सदा वासनामार्थ केला, जयाची मुठी सदा नाम कीर्ती, नमस्कार माता श्री ब्रह्म चैतन्य मूर्ती, ध्यानमूलं गुरुमूर्ती, पूजामूलं गुरुपदं, मंत्रमूलं गुरुवाक्यमोक्षमूलं गुरुकृपा, मस्तक हे पायावरी वारकरी संता, नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दं ईशमानन्दिवल्लभं, सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रविनाशाय श्रीकृष्णाय नमः। ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंवेद्यात्मरूपा, देवा तुझी गणेशो सकलार्थ मती प्रकाशो, म्हणे निवृत्ती दासो अवधान, मज हृदयी सद्गुरु जेने तारिलो हा संसार पुरो, म्हणून विशेषात्यादरो विवेकावरी, शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा,
संतुष्टम सततम योगी यतात्मा दृढ निश्चय मय्यार्पित मनो धीर्यो मदभक्त समी प्रिया. जो सर्वदा संतुष्ट आहे, स्थिर चित्त आहे, ज्याचा मनाचा संयम झाला आहे, ज्याचा निश्चय ठाम आहे, ज्याने मन बुद्धी मला अर्पण केली आहेत, असा जो माझा भक्त तुम्हाला प्रिय आहे. वर्षे विन सागरो जैसा जळे नित्य निर्भरो तैसा निरूपचारू संतोषी जो. वाहुनी आपली आन धरी जो अंतकरण निश्चय असाच पण जयाची. जीव परमात्मा दोन्ही बैसोनी ऐक्यासनी जयाच्या हृदय भवनी विराजती ऐसा योग समृद्धी भुवनी जो निरवधी आरपी मनोबुद्धी माझ्या ठाई आत बाहिरो योगो निर्वाळले हाही सांगू तरी माझा अनुरागो सप्रेम जया. अर्जुना, तो भक्त, तोच योगी आणि तोच मुक्त. तो वल्लभा मी कांतो ऐसा पडी हे नातो आवडे मग जीवाची निपाडे हे येथ रूपरे रूप करणे तरी पडियंताची कहाणी हे मुलीची भरणी ये तव बोलणी परी बोलवी श्रद्धा म्हणून गाम्मा वेगाली उपमा एरवी. काय प्रेमानुवाद असे. आता असो ही किरीटी प्रियाची या गोष्टी दुना थाउठी आवडी का तयाईवरी विपाय प्रेमोळे संवादी ते गोडीशी आहे कंटाळे. मग म्हणून गा पंड सुता तू प्रिय आणि तुझी तोंडावरी याची वार्ता प्रसंगी आली तरी आता बोलू भले असू का मिळलो आईशी म्हणित केवी लागला देव. मग म्हणे जाण त्या भक्ताचे लक्षण अंत कर आली. बस आज फार मोठा पर्व काळ. समर्थ सद्गुरू रामदास बाबांची पुण्यतिथी. त्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं हा सत्संग एक सेवा केले उपकार सांगू मी काय. बाप न करी ऐशी माय धर्मे त्यांच्या दिखिले पाय दिले अक्षय अभय दानगा म्हणून आलो या देशात. संतांच्या उपकारातून आपण उत्तीर्ण होऊ शकत नाही, परंतु एक सेवा आहे. त्यांच्या चरणाशी आपण त्यांच्याच कृपेना थोडी सेवा. संतांचे उपकार फार वेगळे असतात. सामान्य आईबापाचे जर उपकार एवढे असतात तर संतांचे काय उपकार असतात नाही का. काय सांगू म्हणले आता शब्दात काही गोष्टी सांगता येत नाही. करू आपण सद्गुरूंच्या कृपेना थोड्या वेळ सेवा. आता महात्मे समोर बसलेले त्यांच्या समोर बोललं म्हणजे मज पामरा हे काय थोरपण पायीची वाहन पायी बरी. त्यांच्याच कृपेना तेच बोलविते. जय जय वशुद्धे उदार प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षती. त्यांचीच कृपा आहे आपल्यावर. म्हणून अशा एक ब्रह्मनिष्ठ महापुरुष अधिकारी महात्मे त्यांचं पुण्यस्मरण घडतंय आपल्याकडं प्रत्येक वर्षी. की तो हे पुण्यस्मरण गेली सर 26 वर्षापूर्वी काही काळ त्यांनी अवतार तुम्हा धरावया कारण उद्धारावया जन जडजीवा. संत भगवान परमात्मा येत असतात. यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत. भगवंताचं कार्य असतं धर्माचं रक्षण आणि साधूचं सुद्धा धर्मरक्षणाचंच कार्य असतं. जे तेच कार्य असतं. देवाशी अवतार संताशी संसार दोघाचा विचार एकच आहे. म्हणजे प्रमाणे त्याला धर्माचे पालन करणे अखंड खंडन हेच आम्हा करणे काम वीज वाढवावे नाम. संतांचं कार्य वाढावया सुख भक्ती भाव धर्म कुळाचार नाम विठोबाची. म्हणजे हा बाबा सुद्धा धर्माचं रक्षण करण्याकरता चक्र घेऊन येत असतो आणि संत सुद्धा धर्माचं पालनच करतात. फक्त हातोटी वेगवेगळी आहे. धर्माचंच पालन करतात सगळे, हातोटी वेगवेगळी. म्हणून आता तुम्ही सगळे मंडळी बाबांच्या सहवासात राहिलेली मंडळी, त्यांचं संगती तुम्हाला लाभलेली आहे नाही का.
आम्ही काय सांगावं त्यांच्याबद्दल. पण ज्ञानेश्वर महाराज त्यांचंच वर्णन करतात या श्लोकातून. ज्ञानेश्वर महाराज जे, कारण योमद भक्त समीप्रिय, देवाला आवडणारा भक्त. आपल्याला सगळ्यांना देव आवडतो, पण देवाला आपण आवडलं पाहिजे ना. गुचिडांना गाय आवडती, पण गाईला गुचिड आवडत आहे कस काय आवडते? आवडत नसते ते. तशी निरपेक्ष भक्त, लक्षण आहे ना, अनपेक्ष, सुचिर दक्ष, उदासीनो, गत व्यथा सर्वारंभ परित्यागी, योमद भक्त समीप. प्रत्येक श्लोकाच्या शेवटी योमद भक्त समीप या, हा भक्त मला आवडतो. देव म्हणतात, श्रीकृष्ण परमात्मा म्हणतात असे भक्त मला आवडतात. याचा अर्थ याच्यात जो बसला तो देवाचा आवडता झाला. ती मज प्राणापुरती आवडती, जे भक्त चरित्रात ते प्रशंसे. देव म्हणतात मला प्राणापेक्षा आवडतात ते भक्त. कोण? जे भक्ताचं चरित्र सांगतात. म्हणजे भक्त म्हणजे संत. इथं संत हा शब्द घ्यायचा. हे भक्त काही सामान्य नाही, भक्त राजे, भक्तराज प्रल्हाद, परीक्षिती, हे यांचं चरित्र जे ऐकतात सांगतात ते मला प्राणापेक्षा जास्त आवडतात. कारण ते आणि देव वेगळा नाहीच ना हो. देवते संत निमित्त त्या प्रतिमा. किती ठिकाणी माऊलींना वर्णन केलं. आत्मज्ञानी चोखडी संत माझी. अरे ते ज्ञानाची चालती बिंब म्हणले. अरे ते चालतं बोलतं ब्रह्मय म्हणले. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धरावय आले दीन जना. ब्रह्मादिक त्यांचे वंदिती पायवनी, नाम घेता वदनी दोष जाते. असे संत कशा करता पुण्यस्मरण करायचं? त्यांच्या करता का आपल्या करता? त्यांचं काय, आता ते असतानाच ब्रह्मरूप होते ना, त्यांना काय करायचं राहिलेलंच नसतं. आताच कर्माचा सिद्धांत चालू होता. त्यांच्या ठिकाणी कर्म नसतंच. साधूच्या ठिकाणी कायचं कर्म, कशाची वासना, कशाची इच्छा. तू का म्हणे मज धाडिले निरोप, त्या कामाकरता आलेले असतात. काही कारणापुरते थांबतात. काम झालं कशा आणि माणसं थांबत नाही. आपण तिथेच मोठं होतो कारण आपल्या वासना शिल्लक असतात ना. संतांच्या ठिकाणी काहीच नसतं महाराज. गाडी यायच्या अगोदर वळकुटी तयार असते, तादात्म्य सुटलेला असतो. तयारी झालेलीच असतील, काय करायचं असतं. आपल्याला तयारी करण्याकरता ते एवढा खटाटोप आहे ना. पुण्यतिथी का करायची? त्यांचं काही बिघडत नाही, पण आपलं बिघडू नये म्हणून करायची असते. भगवंताचा सोहळा, साधूचा सोहळा केल्यावर भगवंताला फार आवडतो महाराज. देहाची या गावा लिया, जन्म मृत्यूची या सोहळिया, ना म्हणू नये धनंजया. काय केलं असं बरं या महात्म्याने? आज प्रत्येक ठिकाणी पुण्यस्मरण होत आहे, त्यांची मंदिरं बांधली, रोज त्यांची पूजा होती, रोज आरती होती. असं काय केलं असं? काय केलं असं? आपले काय चौथ्या पिढीतलं नाव विचारलं तर आपल्याला सांगता येत नाही. आपली तर फोटो नाही दाखवायला तर काय केलं असं या महापुरुषाने? हे शरीर भगवंताच्या कार्याकरता झिजवलं महाराज, दुसरं काही नाही केलं. आणि त्याच्या करताच आलेले असतात म्हणून काय सांगू आता संतांचे उपकार. मज निरंतर जागविती, आजही जागवतात. आजही प्रत्यक्ष संतांना जाणं येणंच नसतं महाराज. संत हे सच्चिदानंद पदवी का लावली? विसाव्याला ठेवलं म्हणले, माऊलीनं उठावलं म्हणले, याचं नाव काय म्हणले? सच्चिदानंद. सच्चित आनंद हे काय जात असतं का म्हणले? माऊली म्हणले सत चित आणि आनंद हे तर भगवंताचं स्वरूप आहे. सच्चिदानंद बाबा उठावला ना म्हणजे सच्चिदानंद पदवी का लावली त्यांना? मूळ स्वरूपच ते असतं महाराज. म्हणून आपण भाग्यवान आहोत. आपल्याला अशा ब्रह्मनिष्ठ महापुरुषांचं परंपरेला आलेलं ज्ञान प्राप्त झालं जशाचं तसं, आणि ते ज्ञान जीवाला मुक्त करतं महाराज. म्हणून त्यांच्या उपकारातून काहीतरी थोडं निदान सत्संग घडावा, सेवा घडावा आणि त्याचे आपल्याला आशीर्वाद प्राप्त व्हावे. म्हणून 12वा अध्याय हा भक्तियोग आहे. तसा प्रत्येक अध्याय योगच. आपल्याला फक्त अष्टांग योग एवढंच आपण माहिती आहे, त्याला योग म्हणतो आपण. बाकीचे आपल्याला योग, आपण सुद्धा योगीच आहोत. गुरुवर्य दादा म्हणायचे आपण सुद्धा योगीच आहोत म्हणले, पण नामयोगी आहोत आपण. योग शब्दाचा अर्थ जोडणे, युज, जोडणे. मग आपल्याला सुद्धा जोडूनच दिलंय ना. उजळले भाग्यात अवघी चिंता वारली. मग चिंता वारल्यावर पुन्हा चिंता काय करायला पाहिजे? आपण करायला पाहिजे की एकदा जोडल्यानंतर?
पण निश्चय नाही ना आपल्याला. आणि निश्चय म्हणण्याकरता एवढा खाटा बुद्धीचा निश्चय होत नाही आपल्याला. साधन तर मिळालंय हो. आणि जे काना वचनाची भेटी त्याला नळ बरायसारख्याला काही टाइम लागतो का? गुरु तुका बरं नुसता हात ठेवला लगेच आपण सारी करी नाही. आपण मंद अधिकारी आहोत, पण हळूहळू आपलं सुद्धा होत असतं महाराज. म्हणून परंपरेचं ज्ञान जसं जसं आपल्यापर्यंत संतांनी पोहोच केलं. या श्लोकामध्ये ज्ञानेश्वर महाराज अशा संतांचं वर्णन करतात. योगी शब्द वापरलाय त्याने. योगी संतुष्ट असतात ते. लक्षण आणि प्रमाणानं कार्याची सिद्धी होत असते. सेवितो हा रस वाटितो अनिका ह्यारी होऊ नका रान भरी. ते संतुष्ट झालेले असतात. ब्रह्मानंदी लागली टाळी कोण ते सांभाळी. पण त्या स्थितीतून परत बाहेर येतात आणि आपल्याला सांगतात बाबा हो का दुःख करतात. आम्ही ते रस सेवन करतोय. तो आनंद रस म्हणजे तो आनंद ब्रह्मानंद वाटितो आणि का घ्यारे होऊ नका रान भरी. म्हणजे काय? विषयाच्या रानामध्ये आपण रमलोय. इतकं रमलोय आपण. आपल्याला बळच ओढून आणलंय तिने. शिंडी सगट बुडवलंय पण साधून आपल्याला वर काढलंय महाराज. विषयाच्या चिंतना रानभरी म्हणजे विषयाचं रात्रंदिवस विषयाचं चिंतन करतो जीव. संत आपल्याला धुवून काढीतात. तो नव्हता का गोरक्षनाथांना चांगला आपटून धरला होता. खडकोर आपटून धरला होता आतून बाहेरून. आत बाहेरून चोखाळू माऊली मागतात. गुरु वाक्य मन धुतले आणि जोपर्यंत मन धुतलं जात नाही ना तोपर्यंत संतुष्ट याचं काहीच नाव घ्यायचं नाही का. वरून फक्त तेवढ्या पुरतं तेवढं. एखादा माणसाला सूज आली म्हणजे काय ती ताकद राहते काय? नाही. ते वरचं राहत असतं. खरं सुख, खरं समाधान, खरी शांती आतून प्राप्त होत असते महाराज. वरून नसती प्राप्त होत. दया, क्षमा, शांती ते साधूचे लक्षण आहे ना. योग्याची संपदा दया आणि शांती. श्रीमंती काय योग्याची? आपली ही श्रीमंती. एवढे बंगले अमकय तमकय ही भौतिक संपत्ती आहे. साधूची संपत्ती दया, त्याग, शांती हे साधूचं असतं. पहिलं पद आहे संतुष्ट. आपण सुद्धा संतुष्ट असतो पण कायम नसतो. जर काही लाभ झाला हा व्यावहारिक आपण किती संतुष्ट असतो. याला त्याला सांगतो 10 एकर जमीन घेतली, पेढे वाटतो, आमचं करतो संतो करतो, 10 लाखाची गाडी घेतली. हा लाभच आहे पण सामान्य लाभ आहे. हा कायमचा आहे का? किती दिवस आनंद असतो. तीच गाडी येताना थोडी घासली सगळं पारा हे होऊन जातं. पार त्याला असं वाटतं त्याची जास्त त्याला माहिती असते काय आग होती ती. हे विषयातलं सुख. विषयाचे समसुख बेगडाची बहुली. पूर्वीच्या काळात जोडी होती ना, बुट होती, कातडी बुट होते ना. कातडी बुट काय पाटील रुबाबशीर चालली ती दशेर होता त्याच्यामुळे तो कुलपत चालला. हे म्हणले काय पाटील रुबाबशीर चालला. आता आतमध्ये काय भडकं होतं बाकी त्याला माहिती आहे का? तसं हे सुख सुख साध्यंतची दुःख मूर्ख म्हणले आपल्याला तिथं माऊलीला. हे सुख नाही म्हणले. सुखाचा भास आहे. सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला, हिंडता दिशा शेन पावला, माझे स्वहित नेनती कुणी. देवाला स्वहित कळत नाही. संत स्वहित सांगण्याकरता येतात पण जीव काय ऐकत नाही महाराज. तरी संत सांगतच राहत्या देव घ्या कुणी, देव घ्या कुणी, ऐकता आला खरं तू सांग. आणि मग ज्यावेळेस अंतःकरण आपलं पवित्र होतं, मल विक्षेप जातो, त्यावेळेस मग आपल्याला खरं सुख प्राप्त होतं महाराज. तो आनंद प्राप्त होतो. ती स्थितीत जातो आपण त्यावेळेस आणि मग आपल्याला ते सुख प्राप्त होतं. पण तरी सुद्धा देव पाणी काय टिकत नसतं का? टिकत देव पाणी लागलं. आता तर कोणीकडे पाणी आहे पण ती उन्हाळ्यात कुठं पाणी येते. तेवढ्यावर नाही भागत निवळ. तेवढ्यावर नाही भागत. पाणी असं पक्क लागलं पाहिजे. तो आत्मानंद ते मन स्थिर झालं पाहिजे. शुद्ध झाल्यानंतर ते स्थिर झालं पाहिजे. ज्यावेळेस ते स्थिर होतं ना त्यावेळेस मग तो खरा आनंद भेटतो आणि आवरण दोष संतांच्या कृपेनं जात असतो आणि त्या अंतःकरणामध्ये तो बोध ठसतो की ज्ञान हृदयी प्रतिष्ठे. मग शांतीचा अंकुर होते. मग संतुष्ट नाव घे. मग आतमध्ये काय होतं? शांती प्राप्त होती, आनंद प्राप्त होतो, समाधान प्राप्त होतं. तेने सदा चित्ता समाधान. हे देवाचं दर्शन आहे. समाधी
गुरुवारे बापू सांगायचे समाधानी समाधी राजाव म्हणले. किती काळ गेला समजा, बाकीचं दर्शन किती वेळ होईल, तेवढ्या पुरतं होईल आणि तेवढ्यानं काम भागत नाही ना. मग तर ते दुर्योधनाला झालंच ना, शिशुपालाला झालं नाही की देवाचं दर्शन, पुढं काय काम झालं. पण संतांच्या मार्फत नाही झालं महाराज. भगवंताचं वास्तव दर्शन संतांच्या मार्फत झालं तरच. नामदेवाला एवढा हेलपटा का घालावा लागला, सगुण दर्शन तर होतच ना. संतांच्या मार्फत झालेलं ज्ञानानं दर्शन झालं पाहिजे, त्याचं ज्ञान झालं पाहिजे, त्या वस्तूचं त्या स्वरूपाचं यथार्थ ज्ञान झालं ना, मग ते खरं दर्शन आहे. मग दर्शनी समाधान गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन. तर त्या आत्मदर्शनानं होणारं जे समाधान आहे ती देवाचं स्वरूप आहे, ती समाधी. आणि मग संतुष्ट होता अंतःकरण. त्याची पुढे लक्षणं सांगितले. मग याला ते पद प्राप्त झालं. तो कसा असतो म्हणले, वर्षे विन सागरू जैसा जळे नित्य तैसा निरुपचारी संतोषी. आलो आपण, हरवीर घातला, आपली पूजा बिजी केली, मग आपण संतुष्ट होणारच आहे ना. पण इथं निरुपचारी म्हणलंय. इथं निरुपचारी शब्द संतोषी, जो याला काही उपचार नाही केला तरी संतुष्ट असतो. सुख दुःख समान सकळ जीवांचा कृपा, याला समान आहे. सुख दुःखी समे कृत्वा लाभो लाभा जयो जया सुखी संतोषान यावी दुःखी विषदान भजावी. पूर्वी आपल्याकडे ते वैद्य सरी आहे, त्यांनी असं विषय भारी सांगितलं होतं, साधूची काय स्थिती असते आणि आपली काय असते. म्हणजे आपल्याला काही केलं, सगळं दक्षिणा दिली, आपण लय संतुष्ट होतो. म्हणजे आमचे ते गुरु महाराज एकदा लय आग्रह केला म्हणून लग्नाला गेले म्हणले, आणि लय प्रेम, काय ते प्रेमाला, हे प्रेम म्हणजे गोकुळातलं प्रेम आहे. आणि मग काय त्यांची पूजा वगैरे केली, ते हार काय, आता मुलीचं लग्न म्हणल्यानंतर इतका सोहळा केला बाबांचा. त्र्यंबकानंद अण्णा म्हणायचे त्यांना, त्र्यंबकानंद महाराज तिथं शांताबाईंचे ते राहिला त्यांचा वाडा. आणि मग हे सगळे हजर होते त्या कार्यक्रमाला. आणि इतका आनंद झाला, इतका आनंद झाला. लग्न वगैरे लागलं, आशीर्वाद दिले महाराजांनी. आणि त्या माता माऊलीनं आता मुलगी वाटा लावल्यानंतर विरह होतच असतो. तिनं सांगितलं, बाबा आजचे दिवस थांबा तुम्ही, आजचे दिवस मुक्कामी थांबा म्हणले. थांबले, ठीक आहे म्हणजे साधूला काय सुख दुःख समान. कभी घे घाना तो कभी मुठ्ठी चाना, कभी वो भी मना. थांबले. आणि मग काय लग्नाचा सगळा शीन भाग गेल्यावर तो मालक तिकून मग आला, संध्याकाळी पिऊनच आला, घोडेला इथंच आला. कायची महाराजगी म्हणले, फार काही हायकायची नाही त्यांना. आणि अण्णांबरोबर 2 पैलवान होते, असे 2-4 शिष्य मंडळी होते, काही पैलवानच होते. उठायला पाहिजे, बसा खाली तुम्ही. अहो म्हणले, तो शिव्या देतो आपल्याला. म्हणजे तुम्हाला शिव्या देतो, आमच्या समोर आमच्या गुरुवारीला शिव्या देणे आम्हाला सण होईल का म्हणले. बरं तो काय साध्याने शिव्या देऊ राहिला म्हणले. आता तो फुल पेल, त्याला काय साधू संत सद्गुरू काय त्याच्या डोक्यात आहे. लईच शिव्या द्यायला लागले, उठलेच बा, बसा खाली तुम्ही. सकाळी कसं वाटलं म्हणले तुम्हाला, सकाळी ज्यावेळेस आपण आलो म्हणजे घालू संताशी आसने, काय म्हणजे रांगोळ्या काय, पायघड्या काय, ते हार काय, तुरे काय, तेव्हा तुम्हाला कसं वाटलं म्हणले. आणि आता कसं वाटतं म्हणले. आणि हे तेच समजा ना म्हणले, आता जे चाललंय ना म्हणले, हे तेच समजा ना म्हणले. ही साधूची अवस्था आहे. आपल्याला नाही दम धरत, आपल्याला केवढा वेळ दम धरत असतो का. पण इथं ते सांगितलंय, वर्षे विन सागरू जैसा जळे नित्य निर्भरू तैसा निरुपचारी संतोषी. त्याला केले तरी तेच, नाही केले तरी त्याच्यावर, कारण त्याला त्याच्या वाचून काही नसतंच. देहावरच नाही, तिथं हे देहाचे उपचार कुठं राहिले, उपचार कोणाचे, देहाचे. आणि तो तर ते ब्रह्मरूप झालेला आहे. ब्रह्मानंदी लागली टाळी, कोण देह ते सांभाळतो, देहावर आहे का, देह तादात्म्य सुटला, तो आत्मानंदामध्ये आहे. तो पण त्या आनंदात आहे, वरच्या आनंदात नाही, तो आत्मानंदामध्ये. आत्मानंद असा आहे का त्याला कशाचीच गरज नाही महाराज. पहिलं लक्षण सांगितलं, संतुष्ट कोण असतो, वर्षे विन सागरू. समुद्र आहे, आता लय पाऊस झाला, तो वाढला असेल का. आणि एकदम आपल्याला मध्यंतरी पाणी नव्हतं राहिलं, त्यावेळेस आटला असेल का. उपमा दिली साधूला, कशाची, सागराची. अर्थात तीच सुद्धा उपमा कमी पडत असते बरं का. तसं कोणत्याही उपचाराशिवाय जो संतुष्ट असतो का, पूर्ण देह तादात्म्य सुटलेला असतो. आतमध्ये काय नुसतं सुखच आहे हो, काय आतमध्ये दुसरं. तैसा हृदयामध्ये मी रामू असता
सर्व सुखाचा राम किंब भ्रांताशी कामू विषयावरी. पण आपण आपले सगळे दरवाजे बाहेर आहे, सगळं बाहेरच पाहतो आपण, आतमध्ये काहीच पाहत नाही आपण. जवळी असता जगजीवन का धांडोळीशी वन, एकाग्र करी मन तेने होईल समाधान रे. शिवनाम शीतळ मुखी सेविपा कापडी रे. दड 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 दुड 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 पळ सुटला कळी काळा बापुडी रे. काय शिवनाम शीतळ सेविपा कापडी रे. माऊली आपल्याला ते सुद्धा प्रमाण माऊलीच आहे. तुला जर समाधान पाहिजे असं जवळी असता जगजीवन. जवळ बस किती जवळ आहे, सगळ्यांच्या जवळ आहे हो. हे गवळ लय बाहेर इतका देव जवळ आहे. वृत्ती बहिर्मुख झालेली आहे ना, आणि संत ती वृत्ती अंतर्मुख करतात आणि मग ती सुख प्राप्त होतं आणि मग तो सहज संतुष्ट असतो. वाहुनी आपल्या अंधरी जो अंतकरा निश्वासाच पण दयाची नाही. काय मन स्वाधीन झाले साधून, काय मन, मनाचा निश्चय झाला. मन इतकं चंचल आहे ना महाराज, बसल्यावर तर जमल धरीत नाही. तसं तरी याच्यात रंगत आहे, भजनात रंगत आहे, कीर्तनात रंगत आहे, दिंडीत तर लय रंगत, पण चिंतनाला बसल्यावर बापरे बापरे बापरे, कधीच काय त्याच्या मनात येईन ते काय करीन भगवान जाणे. भगवान जाणे. पुढे हात टेकले, अर्जुनाचे टेकले, चंचल मन हे कृष्ण. 2 उपाय सांगितले त्याला सांगितले आणि आपल्याला सांगितले बरं का. अभ्यास. काय सांगितलं? अभ्यास. रोज अभ्यास. सततम कीर्तयंतो मा यतन तस्य दृढव्रता नमस्यंतस्य मा भक्त्या नित्ययुक्ता उपास. जर अभ्यास असेल, ज्याचा रोज चिंतनाला बसायचा अभ्यास असेल, त्याला नशा लागत. एखाद्या माणसाला जसं व्यसन असतं ना, तसं त्याला रोज बसावं लागतं आणि अखंड चालतं, हळूहळू अखंड त्याच्या अनुसंधानाचा असतो. म्हणून वाहुनी आपल्या अंधरी जो अंतकर निश्चयाचा असतात. जीव परमात्मा दोन्ही बैसोनी ऐतिहासनी दयाच्या हृदय धोनी विराजती. एकाच आसनावर आहे, अर्थात 2 वस्तू नाहीच त्या. कशामुळे झाला? आता तोच विषय चालू होता बाहेर आणि बसलो. त्याला कारण ही कल्पना अविद्या. त्याने झाला जीव, मायोपाधी शिव. ती वस्तूच 100 नंबरी वस्तू आहे, तिला काही, तिला डागच नाहीये. आपणच खाली आलोय. अमर हा अमर हा खरी की पहा न म्हणा देह माझा मग भरवसा कळेल. आपण तर अमर आहे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणले मी वासुदेव आहे. आपण नाही का? आपण नाही. पण आपला निश्चय कुठे होतोय? महावाक्य सांगितलं म्हणजे काय? आपल्याला काय दुसरं काही सांगितलं काय? कारण तेच सांगितलं, तू अमर आहे, तू नित्य आहे, तू शाश्वत आहे, तू सच्चिदानंद स्वरूप आहे. नवी नवी तू वस्तूच ती आहे. वेगळी वस्तूच नाही ना ती या जगात. दुसरी वस्तू आहे का? निश्चय होत नाही. म्हणून निश्चय झाला पाहिजे. ह्या घरामध्ये साठविला दाता त्रैलोक्य. काय किती जवळ देवे नाही मला जीवाला कळत नाही. आणि धन्य जागो गुरु महिमा देही दाविला देव निवारुनी भवर जाळे. नाथ महाराज म्हणतात, येऊनी गुरुनाथी हात ठेविला माथा. काय केलं साधून आपल्याला? तेच दाखवलं आपल्याला, ती वस्तू दाखवली. देही दाविला देव निवारुनी घोर जाळे. हे संत आपल्या जवळचा देव दाखवला. हे झाल्यानंतर काय होतं? पहिलं पदे संतुष्ट, दुसरं पदे सततम. सतत सतत संतुष्ट असतो तो, कायम नेहमी संतुष्ट असतो. फक्त पाणी लागल्यानंतर काय? नोकरी परमनंट पाहिजे का टेम्पररी पाहिजे आपल्याला? तसं सुख सुद्धा आपल्याला परमनंट पाहिजे. व्यवहारात सुद्धा सुख भेटतं, पण टिकत नाही. आणि जे टिकत नाही ते खरं नसतं महाराज, तो भास असतो. मृगजळासारखं पळत येते पळत येते पळत आहे पळत आहे, खरं पाणी ओलांडून पळत येते. तसंच आपलं झालंय. हे दिलं सोडून आम्ही चाललो म्हणले त्रिवेणी संगम. आता काय त्रिवेणी संगमला जाऊन काय होणार आहे? चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ महाराज. पस्तावा होतो, पस्तावा पस्तावा काय होतं. म्हणून संत सोपं सांगत असतात आपल्याला, जर कायम संतुष्ट होणं म्हणजे मुक्त होणं. लक्षण काय? संतुष्ट होणं म्हणजे मुक्त होणं. मुक्त झाल्यानंतर जीवनातलं दुःख नष्ट होतं, जीवनातली काळजी नष्ट होती, जीवनातली भीती नष्ट होती, कारणासहित होती बरं का. पण जर दुःखाचं कारण राहिलं तर मग ते परत दुःख होतं त्याला.
आपण हजामत करतो, केस कायमचे जाते का? कायचे कायमचे जाते? तसं आपण दुःख करता प्रयत्न आपले चालूच आहे ना प्रत्येकाचे. पण हे दुःख गेलं का दुसरं होतं. साखर कमी झालं का बीपी वाढत, बीपी कमी झालं का दुसरं काहीतरी वाढत. ते कमी होतच नाही. सगळ्यांचीच परिस्थिती ती आहे ना. एक दुःख गेलं का दुसरं होतं. पण दुःखाचं कारण संतांनी शोधलं महाराज. सगळ्या दुःखाचं कारण स्वस्वरूपाचं ज्ञान. आणि संत आपल्याला स्वस्वरूपाचं ज्ञान करून देतात, म्हणजे अनुग्रह देतात, दीक्षा देतात, बोध देतात. स्वस्वरूपाचं ज्ञान कशानं होईल? स्वस्वरूपाचं अज्ञान जाण्याकरता दुसरं कशानंच होणार नाही. त्याला फक्त एकच पर्याय, ते ज्ञान पैगा बरवे. जरी मनी अति आणावे संता या भजावे. जे ज्ञानाचा कोठा सेवा हा दरवंटा. स्वाधीन करी सुभटा वळगोनी तनु मनु जीवे चरणाशी लागावी. अगर्वता करावी दास्य सकळ मग अपेक्षित द्यावा. संत कुठं जात नसतात. गोबराय वैकुंठाला गेले तरी पण अनुग्रह द्यायला आले. मग संत जाते तरी कुठं? एक महिन्यापूर्वी एक घटना घडली सुरेगावला. कोणाचा विश्वास बसो न बसो, कारण पुण्यतिथी त्यांची म्हणून सांगावं लागत. दादा म्हणायचे, अरे ते रामलक्ष्मणच होते म्हणले, मी दादा म्हणायचे. तिथं एक माता माऊली आहे, ती अशी थोडी भोळसट आहे, लई भोळी ती. मग असं तिला एक दिवस श्रीपाद बाबांचं दर्शन झालं. आता 1-1.5 महिन्यापूर्वी गोष्ट. सगुणा त्यांचं पुण्यस्मरणी म्हणून त्याला काय कोणाचं हे नाही सांगायचं. गुरुचरित्राचं लई तिला गोडी. मग सासूरवासनीला वेळ नसतो ना, मग ती काय करायची, त्या मोबाईलवर गुरुचरित्र ऐकायची. सगळे लोक गावात गेले, काहीतरी कार्यक्रम होता, ती ऐकत होती गुरुचरित्र, मोबाईलवर ऐकत होती. पण आणि नवऱ्यानं सांगितलं, काय जाणायला आहे तू, जरा लक्ष राहू दे म्हणून. ती जेण्यावरून तिला पाहायची आणि गुरुचरित्र ऐकायची. बाकी सगळे गावात गेलेले. आणि ती सहज उठली, रात्रीचा प्रसंग, अंधार, बाहेर आली आणि तिला बाबा असे मोठ्या स्वरूपात दिसले. पण लई इतक्या मोठ्या उंच असं ते पांढरे शुभ्र आले आणि त्यांच्या हातात धरमली माळगी. आणि ही जवळ गेली एकदम. तेवढ्यात मालकांना मोठ्यानं आवाज दिला. माळे हातात नाही, बाबा नाही, कोणीच नाही, काहीच नाही, सगळं जागेवर एकदम. आणि तिला सारा घाम चालला, थरथर कापायला लागले, डोळ्यावर धारा बिरा. प्रत्यक्ष तिनं ते फोटोत बाबा पाहिले होते फक्त, तिनं कसे बाबा पाहिलेले. रात्र कशी तरी काढली, सकाळीच फोन साधला, असं असं झालंय म्हणले. म्हणलं बाबाच होते कसे, मी फोटोत पाहिले म्हणले, तसेच होते म्हणले. म्हणजे गेले का संत कुठं? निर्गुण स्वरूपानं आपल्या हृदयातच आहे प्रत्येकाच्या नामरूपाना, माझं हृदय सद्गुरू. पण सगुणात दर्शन देतात आज महात्मा. म्हणजे काय विशेष गोष्ट आहे एखाद्या बोळ्याला? सगुणात प्रत्यक्ष दर्शन. माळ म्हणले, प्रत्यक्ष हात लागायचा उचलून, आवाज आला, सगळं जागेवर म्हणले. म्हणजे आजही संत बीज पलटे नाही, जुग गए अनंत, हर युग में अवतार धरे, फिर संत ने. आज जगद्गुरु तुकोबाराय जर वैकुंठातून अनुग्रह द्यायला येऊ शकतात, तर बाबा काय येऊ शकत नाही? ब्रह्मरूप झालेले महात्मे त्याच पदाला गेलेले ना ते. आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाशी, बोलिले जे ऋषी सात भावे झाडू. संताचे मार्ग आड वाणी भरले, जग उच्चिष्टाचा भाग उरला तो अर्थ लोपले पुराणी. आता परमार्थवालेच परमार्थाच्या विरुद्ध बोलायला लागले. आता नानांचा विषय तोच चालू आहे. परमार्थ सांगणारे परमार्थाविषयी बोलावा, संताविषयी बोलावा, काय ते खोटं आहे त्यांच्यावाला. हो, तोच विषय ना. मग अर्थ लोपले पुराणी, नाश केला काही त्यांच्या मुखातून ऐकायचं. पण आता त्याची प्रचिती यायला लागली. सुरुवातीला नानांच्या मुखात काहींची होती, नाश केला विषय लोभी मन, साधनच बुडवले म्हणले. मग तो दृष्टांत द्यायचे ते वेलाचा, आणि वेलच उपटून टाकला म्हणले. मूळ वेलच उपटून टाकला म्हणले. पण नाश केला शब्दज्ञानी. शब्दज्ञानीने काय केला? चांगल्याला त्रास होतो याच्यामुळं चांगल्याला त्रास होतो. म्हणून असे जे संत असतात त्यांच्या हृदयामध्ये साठविला दातात्रय भगवान परमात्मा त्यांनी साठवलाय महाराज. जीव शिव ऐक्याचा अनुभव त्यांचा काला झालाय. त्यांचा काय झाला? काला झाला. अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग. ऐसा योग समृद्धी होऊनी जेव्हा निरवधी अर्पी मनोबुद्धी माझ्या ठाई. हा योग योगीच झाला तो. का?
देवाशी एकरूप झाला ना तो, पद्मनाभ जोडी. एक योगी आला होता गोंदवलेकर महाराजांना भेटायला. त्याच्या गुरुनं सांगितलं होतं पुढची विद्या तुला गोंदवलेकर महाराज देतील म्हणले. महाराज होते इंदोरला. आल्यानंतर त्याला असं वाटलं आता आपण योगी, आपला गुरु योगी, ज्याच्याकडे पाठवलं तो योगीच असताना मोठा, पण ती योगीच होते पण नाम योगी होते. जयाचा जनी जन्म मार्थ झाला. आणि त्यावेळेस महाराज पोरांमध्ये खेळत होते. अशी एक ताई होती छोटीशी बारीकची पोरां, त्यांच्यामध्ये तो आला तिथून विचारलं महाराज कुठे म्हणले, ते तिथं उभे म्हणले ते पोरांमध्ये. तो तिथूनच मागं फिरला. याच्याकडे हा काय देणार म्हणले आपल्याला, आपल्या गुरुनं काय गुरुनं सांगितलं कोणाला दाखवले म्हणले. महाराज म्हणजे अहो या पाणी बिनी घ्या म्हणले, तुम्हाला काय पाहिजे. अहो पण मला काही तसं दिसत नाही म्हणले तुमच्याकडे काही काही हेड्यापणा झाला, लय लांबून आलो म्हणले मी पायी पायी नाही ना कावकळा झाल्या. तो म्हणले बसा तुम्ही, तुमचं काय आहे तुमच्या मनात सांगा तर खरी. अहो म्हणले माझ्या गुरुनं मला योग सांगितला, पण त्यांनी दे ठेवला आणि पुढच्या काही प्रक्रिया राहिल्या त्याच करण्याकरता तुमचं नाव सांगितलं, पण तुमच्याकडे काही दिसतही नाही म्हणले, तुम्ही परत खेळात म्हणले. बसा म्हणजे थोडं पाणी बिनी ते घ्या. बसले इथं आणि त्या ताईला बोलवलं. काही म्हणले महाराजांना पाणी दे म्हणले आणि बस पाणी घालून म्हणले. तिला काय काचे कोचे खेळून बसली. महाराजांनी तिच्या डोक्यात हात ठेवला आणि लागली ना योगाच्या प्रक्रिया बोलायला. ती पुढचा योग त्याला जो लागत होता तो, ती पोरगी जेव्हा बोलायला लागली 7-8 वर्षाची पोरगी, पुढच्या सगळ्या योगाच्या प्रक्रिया सांगितल्या त्याला की समाधीच लागली ना. थोडं राहिलं होतं त्याचं काहीतरी. मग महाराजांनी त्याला जागं केलं समाधीतून. मग त्यांना लोटांगण घातलं. म्हणजे महाराज तुमची दिली पोरं जर अशी तुम्ही कशी योगी असाल म्हणजे. नाम योगी का साधा सामान्य समजू नका, योग्याच्या पुढचा योगी असतो. म्हणून योगी शब्द वापरला. ऐसा योग समृद्धी होणे जो निरवधी अर्पी मनोबुद्धी माझ्या हा ठाई. सर्वस्व अर्पण केलेलं असतं भगवंताच्या ठिकाणी. तुका म्हणजे काया करीन करवंडी, काही शिल्लक नसतं. आणि जोपर्यंत आपण समर्पित होत नाही ना तोपर्यंत नाही महाराज. पाण्यात उडीच टाकावं लागेल आपल्याला. पाणी असं असं तसं नाही. अनन्य शब्दाचा अर्थाचे जो मज होय अनन्य याची मी निवारी, त्याचं सगळं करतो. मग मी त्या भक्ताचं काय करीत नाही, सगळं करतो. म्हणून आत बाहेर योगो निर्वाळलेल्या सांगू तरी माझा अनुराग. अनुराग शब्द म्हणजे प्रेम. इथं राग म्हणजे हा राग नाही घ्यायचा, गायनातला राग नाही घ्यायचा. आणि आम्हाला येतो तो राग नाही घ्यायचा. याला पूर्वानुराग म्हणतात, याला मिलनानुराग म्हणतात आणि विराहानुराग म्हणतात. पूर्वानुराग म्हणजे भगवंत भेटण्याच्या अगोदरचं प्रेम. भगवंत भेटल्यानंतर मिलनानुराग योग साध्य झाला. आणि विराहानुराग गोपींना जो झाला होता, भगवान श्रीकृष्ण परमात्मा गोकुळातून जे वेळेस नेला त्यावेळेस त्याला काय म्हणायचं, विरहानुराग. काय रडत होते ते, काय साधे होते का हो, काय प्रेम होतं त्यांच्यावाला नाही का. ज्यावेळेस घेऊन चालला रथामध्ये, काय ते नाथाने वर्णन केलं, रथी चढले वनमाळी गवळण म्हणती यशोदेला कोठे गे सावळा. म्हणले त्यांच्या आश्रमात धरणी भिजली महाराज. काय साधा प्रेम असेल का त्यांच्यावाला, सामान्य प्रेम असेल का. हे प्रेम बाकीच्याला कळत नाही बरं का. भक्ती प्रेम सुख नेनवे. पहिला घेतला वाचिक, दुसरा घेतला पंडित, ज्ञानी घेतला. यांना हे भक्ती प्रेम माहिती नाही. वाचिक पंडित ज्ञानी अशी आत्मनिष्ठ जरी झाले जीवन मुक्त, भक्ती सुख दुर्लभ आहे म्हणले त्यांना. या आम्हाला जे डोळ्याला धारा लागतात ना, हे भगवंताचं प्रेम आहे महाराज. हे कोणती प्रेम आहे, प्रेम आहे. अंतकरणातून प्रेम उचंबळत. हे वाचिकाला कळत नाही, पंडिताला हरिपंडिताला कळले का महाराज. स्वतःचा बाप आहे तिकडे शिकून आला तो, काशीला जाऊन पंडित झाला नाही ना, प्रेम सुख नाही ना. आणि ते प्रेम सुख तुम्ही आम्हाला संतांनी दिलं. म्हणून अनुरागो सप्रेमाचा या अर्जुना तो भक्त, तो योगीन, तो मुक्त. ह्या ओवीमध्ये फैसलाच झाला महाराज, काहीच ठेवला. असा जो कोणी आसन भक्त मग तो संतुष्ट आहे. सततम योगी यतात्मा दृढ निश्चय. सतत आनंदात असतो, त्याच्या मस्तीमध्ये असतो तो. आपण सुद्धा आपल्या मस्तीत असलं पाहिजे. काय बाहेर चाललं काय नाही आपल्याला ऐकायला सुद्धा नाही आलं पाहिजे. नाही कानत ये इतकं रंगलं पाहिजे, आतमध्ये रंगलं पाहिजे. बाहेर तर सगळं जग रंगलंय हो. रंगी रंगी रे श्रीरंगी काय भोलला शरीर जयाचे ठेवणी करीशी अभिलाष. आणि आतमध्ये रंगायला असं विषयात रंगलेला आतमध्ये कसं रंगता येईल. तांब्यामध्ये एक तर पाणी राहीन किंवा हवा राहीन, दोन्ही कसं राहीन
एक तर आपल्या चित्तामध्ये भगवान परमात्मा राहील, नाही तर प्रपंच राहील. दोन्ही कसं काय राहील? दोन्ही राहत नसतात. देव वशी चित्ती त्याची घडावी संगती, ऐशी आवडते मना देवा पुरवावी वासना. इच्छा केली जगद्गुरु तुकोबर आहे. कधी काही न मागणारे देवाकडे मागतात. संत समागम एखादी कधी भावे त्याचे द्वारी श्वान येती का तेथे राम नाम होईल श्रवण घडेल भोजन. आमची बातमीचा प्रसाद भेटन ना, नाही प्रवचन काहीतरी एक तर भेटन ना. नाही प्रवचन भेटलं तर आमटी भाकरी तरी भेटन ना. घडेल भोजन उच्चिष्टाचे व्हायला जाणार नाही महाराज तो प्रसाद सुद्धा. म्हणून अशी स्थिती प्राप्त झालेल्या महात्म्याचं आपण पुण्यस्मरण करतो महाराज. त्यांनी मोठ्या मंडळीकडून थोडं थोडं ऐकलेलं आहे. आपण तर सामान्य आहोत. कधी संस्थे शिकून इतके मोठे दिव्य कीर्तनकार झाले, त्यांना सुद्धा ह्या वस्तूची गरज पडावा. सामान्य कीर्तनकार नव्हते ना बाबा. त्यांचं बाकीचं ऐश्वर्य तर काय सगळे सांगतात. त्या काळात मोठे कॉन्ट्रॅक्टर होते. म्हणजे भौतिक संपत्तीला कमी नव्हतं, काहीच कमी नव्हतं. पण खरी शांती, खरं सुख, खरं समाधान या वस्तूशिवाय नाही भेटत महाराज. त्याच्याकरता जालवन महाराजांना किती मोठी तपश्चर्या करावी लागली गिरनारवर. कारण जोपर्यंत ही वस्तू जीवाला भेटत नाही ना, तोपर्यंत खरं समाधान, खरं संतुष्ट, खरी शांती प्राप्त होत नाही महाराज. आपणही आपल्या परीनं भरपूर आदबलेलो आहोत ना, पण ज्यावेळेस ही वस्तू हा प्रसाद आपल्याला प्राप्त होतो आणि आपण त्याच्यावर जर विश्वास ठेवला, संताची पायी हा माझा विश्वास. सर्व भावी म्हणलंय, सर्व भावी. सर्व भावी हा शब्द सामान्य नाही बरं. सगळ्या भावाना, सगळा भाव संत सांगतील ती. गुरु वचने फुटली माता भक्ती भेटली बरवंट. आणि मग आपलं हे हा योग अनुराग ते प्रेम आपल्याला प्राप्त होतं. मग अर्जुना तो भक्त, देवाला आवडणारा भक्त बरं का, यो मद भक्त श्री. अर्जुन देवाला का आवडतो? उद्धवच देवाला का आवडतो? सुदाम बाबाच का आवडतो? शबरी माताच का आवडती? त्याचं चिंतन आहे तेवढं आहे ना. रोमात जर सारखा कृष्ण 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 म्हणल्यावर कृष्ण पुढे राहील. विदुर काकाची देवाला का आठवण यावा? विदुर काका तर तिथे नव्हती ना, पण विदुर काकाचीच आठवण काय यावा? विदुर काकाच्या चित्तात देव आहे ना, हृदयात देव आहे ना. म्हणून हा अनुरागिनी प्रेमी महाराज. अर्जुना तो भक्त, तोच योगी आणि तोच मुक्त. ह्या लक्षात जो बसन ना तो मुक्त आहे. आणि मुक्तच व्हायचं, बाकी काय करायचं आपल्याला तरी. तो वल्लभ मी कांतू ऐसा पडले. भक्तीमध्ये देव बोलून जातो बरं का. वेडा होतो, वेडा होतो, पाणी भरितो, काय करतो, बाळंतपण करतोय, काय करतो. तो वल्लभ आणि मी कांतू. अर्जुनाचा झाला नाही का त्या वनामध्ये, काम्यक वनामध्ये रथबीज सोडला आणि अर्जुन त्या झाडाखाली बसला. म्हणजे आता इथं जर आपली मंडळी असती तर बरं झालं असतं. हा गेला होता थोडा लांब, झाला ना तिथं लगेच सुभद्राच ना, लगेच सुभद्रा हजर. मग काय त्यांचा तो संवादन, तो काय आनंद, ते काय निसर्गाचं वातावरण, ते काय प्रसन्नता. त्यांचा भरपूर संवाद झाला, भरपूर आनंद घेतल्यानंतर आता निघावं लागेल म्हणले. आला सोन्याची अंगठी घातली होती ना, त्याच्यामुळे त्यांच्या लक्षात आलं ना. आणि मग सगळं आवरलं म्हणले, आला बाबा आता लवकर जावं लागेल म्हणले. आणि मग चालला रथ. चाबूक वर करायचं पण अंगठी दाखवायचं. हा म्हणायची अंगठी याच्या बोटात कसं काय? निमित्त होतं ते काय होतं, याला नीट करायचं होतं फक्त. आणि मग ती अंगठी तिंदा वर करायची, ती हा घाबरायचा. अरे अंगठी तर सुभद्राच्या हातात घातली, याच्या हातात कशी काय? आणि मग गेले. तिथं गेल्यानंतर सगळं विचारलं, ती अंगठी कुठे म्हणले. अरे कशाची अंगठी? मी आलेच नाही म्हणले. संबंध काय नाही. मग हा बाबाच झाला का नाही? ओवी काय काय ओवे महाराज. तोच योगी, तोच मुक्त, तो वल्लभा मी कांतू ऐसा पडे देव म्हणतात. आणि हे नातो आवडी माझं जीवाची निपाडे, हे एकत्र पडे करणे पडी अंत्याची कानी, ही भुलीची वर्णी येतो बोलणी तरी बोलवी श्रद्धा. म्हणून का आम्हा वेग आली एरवी काय प्रेमा. प्रेमाचं असं असतं, प्रेमामध्ये सगळं विसरलं जातं. प्रेमामध्ये अरे तुरे खेळ्या पाना, खेळ्या माझी हानमी असे आणा नाही, बामणाचे पोरे अरे तुरेवर देवाला राम्यागडी म्हणलंय. असं सगळं का आनंद असतो तिथं, सगळं विसरलं असतं, नातं गोतं सगळं विसरलं असतं. ही प्रेमाची भाषा आहे महाराज. उद्धवाला गवळणी कशा करता पाठवलं होतं? त्याला तर ब्रह्मज्ञान झालेलं होतं, पण कोरडं ब्रह्मज्ञान होतं. अंतकरणाला पाझर फुटलेला नव्हता.
आणि कोरडं ज्ञान धोका देतं बरं का. कोरडं ज्ञान धोका देतं, निश्चित धोका देतं कोरडं ज्ञान. अनुभवाचं थोडं असावं. आता आमटी भाकरीचा प्रसाद केला, पाहून पोट भरण का? अभ्यास करून काहीच करून नाही भरला. म्हणजे ते काय झालं, कोरडं ज्ञान आहे, परोक्ष म्हणा का. आणि हे जे आपलं अपरोक्ष अनुभवाचं थोडं असावं, ते समाधान देतं, सुख देत असतं महाराज. कोरडं ज्ञान कसं धोका देतं. एका गावामध्ये एक कसार बाबा होता. जुन्या काळामध्ये बांगडे विकायचा धंदा त्याच्यावाला, आणि त्याला गाथा वाचायची लई हौस होती. गाथा पाठ केला त्या हळूहळू. कधी घोड्यावर बसायचं, मागं बांगडे अटकेल राहायचं. मग आता दाडवरून निघाला का दुर्गापूरला जायचं, मग त्यावेळेस गाथा वाचायचं. दुर्गापूरहून निघाला चिंचपूरला जायचं, चिंचपूरहून प्रतापूरला असेल, असा रोजचा त्याच्यावाला खेड्यावर रोजचा धंदा. मग एकदा गाव सोडल्यावर काही काम आहे का, मग असा गाथा पुढं ठेवायचा आणि म्हणायचा. समचरम दृष्टी विटेवरी साजरी सुरू केलं तर त्यानं अख्खा गाथा पाठ केला. एक दिवस असा कर्मधर्म संयोग, गावामध्ये कीर्तन, आणि कीर्तनाला अभंग घेतला. महाराजांना अभंग म्हणले, पण शेवटचं चरणच बाबाला आठवणा. शेवटचे चरण काय बाबाला आठवणा. समोर श्रोत्यांना विचारलं, टाळकऱ्यांना विचारलं, गायनाचार्यांना विचारलं, कोणाला समान. आमच्या काय पाठ नाही व म्हणले बाबा, आम्हाला नाही सांगता येणार, पण आमच्या गावात एक कसार बाबा आहे म्हणले, तो बाकी तुम्हाला लगेच सांगा म्हणले, त्याच्या गाथा पाठी म्हणले. आपण म्हणले आता वेळ कुठे कीर्तनाला, 1.5 तासाचं कीर्तन तुम्ही कवा कसारला घेऊन येणार, तुम्ही कीर्तन कवा होणार, आणि कवा आपलं जेवण कार्यक्रम होणार. अहो काय नाही म्हणली, घोड्यावर जाऊन आता त्याच्याकडे घोडा आहे म्हणली, एका झटक्यात घेऊन येतो कसार बाबाला, गाथा पाठी म्हणले त्याच्यावर. गेला तो, आला कसार बाबाला घेऊन. म्हणले महाराज असं असं झालंय, अभंग घेतलाय कीर्तनाला, आता सगळं, पण शेवटचं चरण आठवण, आम्हाला कीर्तन सुरू करता येईना म्हणले, एवढं सांगा म्हणले. त्याला ठेवला, ग्रंथ काढला बाहेर आणि केली सुरुवात, प्रार्थना केली. समचरण दृष्टी विटेवरी साजरी. तो म्हणला आम्हाला चरण सांगा, चरण. तो म्हणले माझं एकदा सुरू झालं का शेवटपर्यंत मी थांबत नसतो. तुम्हाला जिथं सापडेल तिथं पहा. तुम्हाला शेवटचं चरण लागत ना, जिथं तुम्हाला सापडेल तिथं पाहायचं. मला मधलं काही कळत नाही, मी मध्ये थांबत नसतो म्हणजे. आता हेच सुद्धा ज्ञान आहे, पण कोणतं ज्ञान आहे? कोरडं ज्ञान आहे, पाठांतराचं ज्ञान आहे. अनुभवाचं ज्ञान वेगळं असतं, संतांचा अनुभवाचं असतं. अनुभव आले अंगात या जगात. म्हणून प्रेम अनुवाद आता असो हे किरीटी. आणि शेवट उतारात मला सांगतात, प्रियाच्या गोष्टी जुना थाव आवडी गा तयाईवरी विपाये प्रेमळ संवादी होय ते गुढीशी ऐकण. मग म्हणून गा पांडवा तू प्रिय आणि तोची श्रोता, तरी प्रियाची वार्ता प्रसंगी आली तरी आता बोललो आईशी म्हणत. म्हणजे संतांचे लक्षणं सांगतात, त्या पूर्ण पदाला गेलेले जे महात्मे असतात त्याचं आपण पुण्यस्मरण करतो. असे महापुरुषांना हे सगळं प्राप्त झालेलं असतं. संतुष्टम सततम योगी यथात्मा दृढ निश्चया का मय्या अर्पित मनबुद्धो यो मद भक्त समेया. आणि असे संत स्वतःचं काहीच करण्यात राहिलेलं नसतं, पण परत अवतार घेतात. धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी येत उपकारासाठी आले, गरजा वैकुंठीतून आले. आपल्याला सांगण्याकरता बाबा हो सांगतो तुम्हाशी हजारे विठ्ठला, नाहीतरी गेला जन्म वाया. शेवटच्या श्वासापर्यंत साधू सांगतच असतो आपल्या हिताचं. हित ते करावे देवाचे चिंतन करून या मना. संत सांगतच असतात, आणि प्रत्येक काळात संत असतात जे ऐकतात त्यांचं कल्याण होते, नवे नवे त्या पदाला प्राप्त होत असतात. संत तेथे विवेका असं नाही, संतांच्या संगतीमध्ये विवेक प्राप्त होतो. त्यांनी तर याच्या पुढे जाऊन म्हणलंय, संताच्या वचनी वारी जन्म दुःख मिष्टान्न ते भूक. संताच्या वचनानं आपलं जन्म मरण बाद होतं महाराज. म्हणून संत संगतीचे काय सांगू शकतो आपण. बारीक हे नाही, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना. संत काय करतात, रवी दीप हिरा दावी ते देखणे अदृश्य दर्शने. संताची जी अशी वस्तू आहे, ब्रह्म आहे, ते डोळ्यांना दिसतं का? कसं डोळ्यांना दाखवू. हे अनुभव गुरुच्या, त्याचा अनुभव येत असतो. भगवंताचं दर्शन म्हणजे भगवंताचा अनुभव. त्या आनंदाचा साक्षात्कार म्हणजे भगवंताचं दर्शन आहे. अनुभव आहे ना, अनुभव आहे आपल्याला, त्याच्या स्वरूपाचा अनुभव आहे. म्हणून जी गोष्ट अदृश्य आहे, ह्या डोळ्याला दिसत नाही, त्याला कृष्णांजन एक वेळा डोळा घालिता
आढळ तिमीर दुःख गेले फिटले भ्रांतीचे पडळ श्री गुरु निवृत्ती राये मार्ग दाविला सोज्वळ बाप रखुमा दिव्य विठ्ठल दिनाथ. ती अदृश्य असणारी वस्तू दाखवतात म्हणजे आपल्याला त्याचं दर्शन करून देतात. अदृश्य दर्शनी संताची या त्यांचा महिमा काय वर्णो मी पामर न कळे तो साचार ब्रह्मादिकाला त्यांचा महिमा कळत नाही. आपल्यासारख्याला काय महिमा त्यांचा कळणार आहे. म्हणून असे संत आपल्याला वेळोवेळी जाग करतात, हित सांगतात. त्यांच्या वचनावर ठेवून आपण चिंतन करायचं. निश्चित आपलं कल्याण होणार. विषय वेळे मिठी म्हणलंय दिदिल्या तुझी गुरु कृपा दृष्टी निर्विष वय. आपल्याला ते निर्विष करतात म्हणजे काय करतात शेवटी निर्विष करतात म्हणजे काय शुद्ध करतात. आपल्याला शुद्ध करतात. शुद्ध एकदा झालं ना, शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला. अंतकरण पवित्र झाल्यानंतर काय आणायचे. आता आवळे म्हणून सूर्य नाही का, सूर्यच नाही आता काय सूर्य आलाय. सूर्य असता दोन पडला असता ना, तसा देव नाही का आवर नाही म्हणून आनंद नाही. मग ज्याच्या गळ्यात माळ नाही त्याच्या हृदयात काय देव नाही का आहे ना. सामान्य स्वरूपात आहे त्याच्या चित्तामध्ये आणि भक्ताच्या स्वरूपात विशेष स्वरूपात आहे. त्यांना तो काय केला, प्रगट केलाय. त्याच्या अनुभवाला आणला, अंतकरण शुद्ध केलं, पवित्र केलं. हरी आला हाता. मग कैशी भय चिंता. आता भय नाही, चिंता नाही, काळजी नाही. त्याला जीवनमुक्त अवस्था म्हणतात. जीवनमुक्त अवस्था एखाद्याला प्राप्त झाली म्हणून त्याला काय असं काय शिंगबिंग फुटत त्या का काही लाईट बीट लागत हो का काही काही वेगळं काय होत आहे का. वेगळं नसतं काय होत. त्याच्या लक्षणावरून कळतो तो बोलतो कसा, चालतो कसा, त्याचं आचरण कसं, त्याच्या वाणीमधले सगळे दोष नष्ट झाले असतात. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत. लक्षण आहे ना, जो वदे अच्युत सर्व का तयाच्या चिंतने. त्याचं चिंतन केलं तरी दिल्लीमध्ये तुकाराम तुकाराम नाम घेता. बाबांचं चिंतन श्रीपाद रामदास केलं तरी लोकांना अवस्था होती. काय सिद्ध अवस्थेला गेले ना, सिद्ध अवस्थेला गेलेल्या महात्म्याचं पुण्यवंत भावी घेता सज्जनाची. तुका म्हणे पापी जाती संता. कधी त्या स्थितीला जे प्राप्त होतात ना त्यांना ही पद प्राप्त होतं. म्हणून असे संत आपल्या जीवनात आले. आपल्याला ते ज्ञान त्यांनी दिलं. आपण त्याच्यावर विश्वास ठेवला. श्रद्धावान लभते ज्ञानम. श्रद्धेनं चिंतन केलं का हळूहळू सगळे दोष नष्ट होतात, पाप नष्ट होतं, सगळं मल विक्षेप जातं आणि अंतकरण शुद्ध झालं का आपोआप ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. आतून तो आनंद आपल्याला प्राप्त होतो आणि तो एकदा स्थिर झाला, शांत झालं का मग आला शीतळ शांतीचा वारा. त्याने सुख झाले या फिटला पातकांचा थारा. कळी काळाशी धाक गहारा. नरहरी रामा गोविंदा वासुदेवा. अनुहात वाजती टाळ अनु क्षीर गीत रसा. आता हे टाळ पुढं वाजत्या कसे वाजत्या ज्याची त्यालाच माहिती. हा काय सांगायचा आणि बोलायचा विषय का. बाबांचं एक काल्याचं कीर्तन ऐकलं. बाबा म्हणायचे आजही विणू वाजतो. वृंदावनी विणू अभंग घ्यायला होता. ते म्हणजे आज विणू वाजत नाही का म्हणले. काय चॅलेंजवर मारत मी बोलत होते बा. आज विणू वाजत नाही का म्हणले. आतमध्ये वाजतो म्हणले विणू. आज बासरी वाजती म्हणले. आजही बासरी वाजती ना, तर वाजत नाही का. पण तेवढं स्थिर झालं पाहिजे ना. इतकं स्थिर झालं पाहिजे, इतकं शांत झालं पाहिजे ना. बाहेरचे सगळे सर्किट तुटले पाहिजे. मग त्याच वेळेस आतलं काहीतरी अनुवाद ध्वनी नाद तो पावला परम छंदे छंदे. काय माऊलीनं वर्णन केलंय ना. ज्ञान गोदावरीच्या तिरी स्नान केले पांचाळेश्वरी. ज्ञान देवाच्या अंतरी दत्ता. तिने सांडियली माया त्यजेली कंथा काया. मन गेले ते विलया ब्रह्मानंदा माझा. ते मन जर ब्रह्मानंदामध्ये गेलं ना की संतुष्ट पद आपल्याला प्राप्त होते. आजही वस्तू वाचून मिळणारा समाधान. हा देह तादात्म्य जर सुटलं ना वस्तू वाचून मिळणारं समाधानी. महाराजांनी काही लोकांनी महाराजांना विचारलं, महाराज तुम्ही या देहाला सांभाळलं कसं म्हणले. साधू देहाला कसं सांभाळतो ना आपण कसं सांभाळतो. साधूना उत्तर दिलं सावतर मुलासारखं या देहाला सांभाळा म्हणजे. साधूही देह सांभाळतो ना आपणही देव सांभाळतो. माझे ना म्हणे विषयाची पात्र दैशी. पुत्र कलत्र झाल्या स्वतंत्र अनुकूल असलं तरी तो म्हणतो माझं नाही. तू देवाला माझं म्हणतोय आणि आपण गवळाला माझं म्हणतो.
विषाची पात्र जायची 3 दिवसाचा उपाशी जेवायला वाढलंय पुरणपोळी स्वयंपाकी पाणी फिरवलं आणि पहिला घास घेतला बाबा जेवू नका त्याच्यामध्ये काय टाकेले विष टाकेले घरी जेवण ना तो आपल्याला काय सांगितलं लटिका व्यवहार सर्व हा संसार याच्यात रमायला सांगितलं का आपल्याला अरे राहा म्हणले याच्यामध्ये पण पाहुण्यासारखं राहा ना वस्ती कर वस्ती आला प्रातःकाळी ऐशी असावी संसारी प्रमाणात मोकार पाठी आपल्याला वेळ करत नाही एवढे प्रमाणात पाठी पण वास्तवात काय पण वास्तवात आहे म्हणून तिथं बसलोय आपण कारण वस्तू ती आपल्याकडं ओरिजिनल वस्तू आहे आपल्याकडं 100 नंबरी सोनं आहे महाराज तीच वस्तू आहे आपल्याकडे जी माऊलीला मिळाली ती निवृत्ती झालेली वस्तू वेगळी नाही आपल्याकडे सगळ्या परंपरेचं ज्ञान एक असतं सगळ्या परंपरेची अनुभूती एक असते महाराज वस्तू वेगळी नाहीच या जगातामध्ये म्हणून असे एक मोठे अधिकारी महापुरुष सहज बऱ्याच ठिकाणी आम्ही कार्यक्रम व्हायचे एकदा सहज सरांना म्हणलं बाबांची पुण्यतिथी काय होत नाही एवढी तुम्ही करा काय त्यांना इतका आनंद झाला एक तर त्यांना हाऊस आणि त्याच्यात पडला पाऊस सत्संगाची हाऊस अन्नदानाची हाऊस एवढे संत मंडळी आल्यानंतर किती आनंदी ही दिवाळी आहे ना महाराज साधू संत येते घरा एक हिरा येतं एक हिरा हिरा आहे महाराज एवढी मंडळी एकत्र येतात मोठा संत संघ होतो महात्मे येतात भोजन होतं देवाणघेवाण होती सत्संग होते याच्यापेक्षा काय सोहळा आहे मोठा हाच मोठा सोहळा आहे कलियुगामध्ये म्हणून आपण जो श्लोक घेतला भक्ती योगामध्ये 12व्या अध्यायामध्ये संतुष्टम सततम योगी यतात्मा दृढ निश्चय ही स्थिती आपल्यालाही प्राप्त व्हावी आणि होईल महाराज संतांची कृपा आहे आपल्यावर एक ना एक दिवस शरीर पडायच्या अगोदर देहात असतानाच आपल्याला जीवनमुक्त अवस्था प्राप्त झाली ना आपण सुद्धा ते स्वरूपच जो मिळाला आम्ही वैकुंठवासी त्याला कोण वैकुंठ म्हणतंय कोण कैलास म्हणतंय कोण पांडुरंग स्वरूपाला गेलो म्हणतो आणि सगळ्या सोबत तो बराय म्हणला शेवट तो भला आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा आपल्याला माहेरला जायचंय शरीर ठेवल्यानंतर कुठं जायचंय आपल्याला तरी काय रडायचं काय दुःख करायचं काम आहे त्याचं त्याला द्यायचे उष्ण वस्तू द्यायला काय तुमच्या कोण काय उष्ण वस्तू आणली मग द्यायच्या टायमाला लय कसरी होतं आणा लय बरं वाटत आहे त्यावेळेस मग पाची करतोय बारी करतोय लाऊडस्पीकर लावतो आणि मग बसतो रडत नंतर पण जर तयारी असली ना महाराज 16 होतो 16 देहाची गाव आलिया जन्म मृत्यूची सोहळिया ना म्हणू नये धनंजया जया परी तुकोबरायांची भूमिका करणार आहे ती नुसती भूमिका केली भूमिका परिवर्तन झालं महाराज सत्संगतीचा काय परिणाम भूमिका केली तुकोबरायांची वैराग्य प्राप्त झालं विवेक प्राप्त झाला शेवटी इच्छा विचारली पैशाला तर लात मारली गेली सोने रुपये आम्हा मृतिके समान ती स्थिती प्राप्त व्हावी नुसती भूमिका केली तर शेवटची इच्छा आहे केली होती त्यांनी शेवटची इच्छा म्हणजे माझ्यावाली फक्त पूर्ण करा तुम्ही मला काहीच नको तुमच्या या विश्वातलं काहीच नको मला नुसती भूमिका केली तर स्थिती प्राप्त होत असती कारण स्वरूपानं तरी भूमिका करायची म्हणले तुकाराम महाराजच व्हावं लागलं त्यांना तसं चिंतन करता करता ते स्वरूप प्राप्त झालं ना म्हणजे तुमची शेवटची इच्छा काय त्यांनी सांगितलं माझी फक्त एक इच्छा आहे माझं शरीर ज्या वेळेस पडेल ना त्यावेळेस वारकरी एकत्र करा आणि माझा सोहळा करा म्हणले भजनामध्ये फक्त माझा विधी भजनामध्ये करा मला बाकी कशाचीच अपेक्षा नाही काय कृपा आहे साधूची पुढे गेले तू खूप बरा आहे काय सामान्य कृपा असते का साधूची म्हणून निश्चित आपल्यावर कृपा झालेली महाराज वस्तू मिळाली ना एक दिवस चिंतन होणारची कधी फटका काय बसन कधी वैराग्य प्राप्त होईल वैराग्य प्राप्त झाल्यावर काय टाइम लागत होतो त्याला वेळ नाही लागत चिंतनाला त्याला कळालं होतं आता 7 दिवस राहिले म्हणल्यावर तो झोपला असेल का निवांत आपल्यासारखा 7 दिवस म्हणल्यानंतर नाही ना महाराज असं आपल्याला कधी वैराग्य प्राप्त होईल कोणाचा अनमान फटका बसला आणि जर चिंतन झालं तर काही जीवदशा नष्ट झाली का आपण शिवच आहो ते तादात्म्य सुटायचंय फक्त म्हणून साधूचा प्रसाद संतांची कृपा आपल्यापर्यंत तो प्रसाद हंस ब्रह्मा अत्री दत्त नारायण लक्ष्मण बलवीर सखयानंद शांतामाई बंडबाबा केरोबाबा श्रीपाद बाबा रामदास बाबा तो प्रसाद नानांनी गुरुवारी दादाने आपल्यापर्यंत जसाची तसा पोच केला बरं निरपेक्ष एक साधूची सेवा म्हणून एक संत सेवा म्हणून महात्म्याने अख्खं आयुष्य झुकून दिलं धर्मकार्य करता आणि आपल्यापर्यंत जसाची तसा अनुभवासह परमार्थ आहे आपल्याकडे परिपूर्ण विषय आलेला आहे म्हणून धन्य जीवन झालं जन्म आलो त्याची आजी फळ झाली साची तुम्ही सांभाळले संती
भय निरसले खंती कृतकृत्य झालो इच्छा केली ते. तुका म्हणे काळ आता करू न शके बळ तुम्ही सांभाळले संती. हा ढेकर आहे, हा तृप्तीचा ढेकर आहे, हा मुक्तीचा ढेकर आहे. ढेकर कधी येतो? जेवायच्या अगोदर ना. आणि मग ढेकरानंतर बाहेर आलं तो गाथा आहे. ढेकरानंतर बाहेर आली ती ज्ञानेश्वरी महाराज. मग काय ते का नुसते सोन्याचेच अक्षर आहे ना ते. म्हणून आपल्या जीवनामध्ये तो प्रसाद प्राप्त झाला त्याला जपा. तुका म्हणे जपा, त्याला जपा, त्याला जपायचं आहे. त्याला जपण्याकरताच शेवटच्या श्वासाला गुरु रे दादा म्हणले नाही आम्हाला विसरले तरी चालेल बाबा पण आम्हाला विसरू नका. त्यांना माहिती हेच धनी राम रतन धन पायोजी मैने राम रतन. सगळ्यात मोठं धनी महाराज कमी होत नाही, त्याच्यात कोणी वाटा घेत नाही, ही चोरी जात नाही, याला हरवायचं भेव नाही. आणि हे खरं धरे परमार्थ महाधन जोडी देवाची चरण व्हावया जतन उपाय लाभाचे. म्हणून त्या संतांचे आपल्यावर फार मोठे उपकार. काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती. काय द्यावी त्याशी भावे उतराई ठेविता हा पायी. जीवच द्यावा लागतो मला साधूला, दुसरं काहीच नाही लागत. जीव द्यावा लागतो म्हणजे जीवदशा नष्ट व्हावा लागतो. तुका म्हणे बळी जीव दिला पाया तळी. ब्रह्मचैतन्य महाराज ज्यावेळेस नांदेडला येरळ नावाच्या गावाला गेले तिथं तुकामाईंचं त्यांचं ज्यावेळेस दर्शन झालं 11 वर्षाच्या वयामध्ये. 1 वर्ष फिरत होती सद्गुरूच्या शोधामध्ये अनुकूल परिस्थितीमध्ये. आणि ज्यावेळेस तुकामाई तिकून आले आणि महाराज इकून गेले, मळ्यातून आले होते, उसत असं निबार दांडतो होतं तुकामाईच्या हातामध्ये. अधिकारी महापुरुष होते पांडुरंगाचे भक्त. आणि तुकामाई तिकून आले, महाराज उठले दर्शनाला. ते म्हणजे दरोडेखोर आला म्हणले तुझा जीवच घेतो म्हणले. असं वर ऊस उगारला. महाराज आले म्हणले जीव द्यायला चालू म्हणले. जीवदशा नष्ट झाली. अरे जीव द्यायला चालू म्हणले नंतर मग घेतलं ना उचलून लगेच. अलिंगन घडे मोक्ष सायुज्यता थोडी ऐसा संतांचा अलिंगने संताची या दिव्य झाली माझी काया. जे भगवंतांना अर्जुनाला दिलं ना ये हृदयचे ते हृदय घातले. द्वैतना मोडता केले तेच दिले आपल्याला, जसाची तसं दिलंय. म्हणून त्याला जपा, त्याचं चिंतन करा. निश्चित आपलं कल्याण झाल्याशिवारांना झालेलंच आहे. फक्त बुद्धीचा निश्चय होत असतो. आपण आत्मरूप आहोत. देहरूप म्हणलं का आपण बद्ध आहोत. आणि ज्यावेळेस आपण आत्मस्वरूपाशी एकरूप आहोत त्यावेळेस आपण मुक्त आहोत. त्याच्याकरता हा सतसंग आहे. सतसंगात आलो का आपल्याला विवेक प्राप्त होतो, वैराग्य प्राप्त होतं. धोन्यगत आपलं सत्संगाला आलं. बाबांच्या कीर्तनात एकच मिनिटामध्ये असे पावसाळ्याचे दिवस होते म्हणले. मालकाला कामावर जायचं होतं म्हणजे. आणि ती चूल पिटीत होती डबा करून देण्याकरता. काही केलं ना काळीच पिटी, कारण ती सादळली होती ना पावसानं. बऱ्याच वेळ ती आजवत होती. सासूनं पाहिले पेटणार नाही म्हणले. शेजारीने ती चूल पेटली. तिथं जाऊन तू फक्त शेकून आण म्हणले, ती गरम करून आण चुलीवर. मग ती सुनबाई गेली, तिनं गरम करून आणली. आता वड म्हणले, लागली ना लगेच पेटली. तसे तुम्ही म्हणले इथं आले का बराबर उघडा त्यात म्हणले. इथं आले का पेटतो माणूस सत्संगाना नाही का. म्हणून सत्संग हा नामधारकाला सर्वात श्रेष्ठ आहे. पण रोज सत्संग भेटणार नाही. म्हणून घरीच आपली ज्ञानेश्वरी भागवत गाथा काढायचा, घरीच आपलं वाचन चिंतन करायचं आणि आपलं जीवन प्रकाश करून घ्यायचं. झालेली सेवा माऊलींच्या चरणी, सद्गुरूंच्या चरणी या कुटुंबाला धन्यवाद. असंच तुमच्याकडून धर्माचं कार्य घडो, भगवंताची सेवा घडो, संतांची सेवा घडो. झालेली सेवा माऊलींच्या चरणी समर्पित. पुंडलिका वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज, शांती ब्रह्म एकनाथ महाराज, सच्चिदानंद सद्गुरु श्रीपाद, सच्चिदानंद सद्गुरु रामदास, सच्चिदानंद सद्गुरु मुकुंदास महाराज, बजरंग बली हनुमान, हर हर महान, निवृत्तीनाथ महाराज, श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आरती घेत असत्या ना.